आणि तुला माहिती आहे ना, मी, आनंद इंगळे, संजय मुने, प्रसाद ओक, आम्ही खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध असतो. त्यामुळे ना आनंदाशी सकाळीच फोन झालाय, त्याचं असं झालंय की आम्ही एवढ्या थापा मारतो. पण ते तसं असलंच पाहिजे ना, माहिती नाही तर काय फायदा आहे. म्हणजे कसं असतं, म्हणजे कसं असतं म्हटल्यानंतर ना एकदम वैचारिक बैठक येते. नाही सॉरी, वाक्य बात कसं असतं हे वाक्य बात माझ्या तोंडात शोभत नाही. त्यांना थँक्यू म्हणता येत नाही आपल्याला. पहिलं प्रेम नाहीच सक्सेसफुल झालं ना. तिने हो म्हटलं, मग 8 वर्ष आमचं अफेअर होतं. 8 वर्ष. आणि सगळे म्हणाले केस का तू. तुला किती कल्चरल शॉक होता जेव्हा तू कॅथलिक बायको केलीस. पहिली सिगरेट 10वीत असताना माझ्या मित्राच्या घरी मी प्यायलो. गंमत अशी झाली, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं 4 गोष्टी लक्षात ठेव. एकटा दारू प्यायला जायचं नाही. पॉलिटिक्स दारू पिताना का चर्चेला घ्यायला पाहिजे. मी हे कट नाही करणार आहे. तुमच्या विचारांना कोणीतरी महत्व देणार आहे. मुलीचा बाप होण्यासाठी वेगळं भाग्य लागतं. आणि हाऊ आर यू डिलिंग विथ मुलीचं लग्न. बापरे नको ग नको, तू विषय नको. कट घेऊया. लेट्स गो. काही नाही, जे आहे असं आहे. आपण कधी काही गोष्टी लपवल्या नाहीत. तेव्हा तिने सांगितलं की एअर होस्टेसला बघून तुला रडू आलं. मैथिली हे जरा खूप सिरियस झालं. नाही खूप हसवून पण झालंय. आय एम शुअर की तू असं कुठेच बोलला नाही. कधीच नाही. असे प्रश्न कधी कोणी मला विचारले पण नाही. हॅलो दादा. हाय मैथिली, कशी आहेस. मस्त. तू कसा आहेस. मस्त. वेलकम टू बॉयज टॉक. अरे वा. यू कन्सिडर मी इन बॉयज. हे सगळ्यात मस्त आहे. तू असं स्वतःला म्हणून घेऊ नकोस. तू व्यवस्थित बॉय आहेस. आणि तू म्हणजे वयाचा कन्सर्नच नाहीये, कारण तू तुझे कारनामे एक आम्ही ऐकलेत आणि ते अजूनही चालू आहेत. म्हणजे फक्त लहानपणी नव्हते, पण लहानपणीच्या कारनाम्यांवर आज मला यायला आवडेल. कारण अदरवाईज आम्हाला हेच किस्से माहिती आहेत की पुतळ्यात कोथिंबीर लावणं पासून रिक्षावाल्यापर्यंत, पण शाळेत काय गंमत केलीस हे नाही माहिती. सो ते जरा एक्सप्लोअर करायचा माझा प्रयत्न असेल. बघूया. तुझा अभ्यास खूप झालेला कारण हल्ली इंटरव्ह्यू घेणं एवढं सोपं राहिलं नाही. त्यात हा पॉडकास्ट आहे. करेक्ट. सो हे आणखीन अवघड असतं आमच्यासाठी, कारण तुम्ही इतके ठिकाणी जाऊन आलेले असता आणि मग तुम्हाला खुलवायचं इज व्हेरी डिफिकल्ट. आणि तुला माहिती आहे ना, मी, आनंद इंगळे, संजय मुने, प्रसाद ओक, आम्ही खरं बोलण्यासाठी प्रसिद्ध असतो. त्यामुळे ना आम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही की आम्ही कुठे काय बोललो. वाव. आनंदाशी सकाळीच फोन झालाय, त्याचं असं झालंय की आम्ही एवढ्या थापा मारतो. म्हणजे तुझं जे काही वाक्य आहे, हो म्हणजे थापा म्हणण्यापेक्षा इतके किस्से झालेत की आता कोणाच्या बाबतीत कोणाचा किस्सा घडला होता हेही लक्षात नाही. हे खरंय. आनंद कधी कधी विसरतो की त्यांनी हाच किस्सा वेगळ्या व्यक्तीच्या नावाने सांगितला होता आणि आता तो एका वेगळ्या व्यक्तीच्या नावाने सांगतोय. होतं असं कधी कधी. सो सेगमेंटची सुरुवात करताना मी नेहमी असं एक माझी मुलगी म्हणून आठवण सांगते आणि तुझी मुलगा म्हणून विचारते. सो माझी लहानपणीची मुलगी म्हणून आठवण अशी होती की मला कायम प्रश्न पडायचा की मी कायम भातुकली किंवा घर का खेळते आणि बाकीची मुलं क्रिकेट का खेळतात. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम असं झालं की मी पण क्रिकेट खेळायला गेले, मुलं पण आमच्यात आमचे नवरे बनवून आली, पण ते समहाव खूपच लेट झालं आणि तोपर्यंत आमचे गेम्स संपले होते आणि आम्ही शाळा आणि त्या सगळ्या गोष्टी जास्त प्रायोरिटाईज झाल्या. सो तू तुझी आठवण सांग की मुलगा म्हणून तुझ्या लक्षात राहिली आहे आत्तापर्यंत. हे बघ, तशा बऱ्याच आठवणी आहेत. मुळात तुझा प्रश्न खूप छान आहे, मला आवडलं. म्हणजे माझ्या काही बहिणींच्या बरोबर मी जुजबी भातुकली आणि काय ते असे ते घर बिरघर काहीतरी असे ते गेम्स असतात बघ, ते दुपारच्या वेळी आई वडील ओरडतात, मग बाहेर खेळायला जायचं नाही म्हणून घरात डांबून ठेवलेलं आहे आणि आता कंटाळा आला आहे म्हणून काही बहिणींबरोबर काही जुजबी ते खोटं चहाचं आधण आणि ते वगैरे असं सगळं केलंय. नाही असं नाही, आम्ही त्याच्यात सामील झालोय, कारण शेवटी आपल्या बहिणी आहेत त्या, त्यांच्याबरोबर खेळलोय. पण आमच्या बहिणीसुद्धा आमच्याबरोबर क्रिकेट खेळलेल्या आहेत की आमच्याबरोबर मैदानी खेळ खेळलेले आहेत. पण मुळात त्या काळामध्ये अशी पद्धतच नव्हती. त्या काळामध्ये मुलांनी
मस्ती करायची, मुलींनी मस्ती करायची नाही, असा समज होता. आणि हा समज खोटा ठरवणारे अनेक आमच्या आजूबाजूला होते. म्हणजे माझ्या अनेक बहिणी किंवा मैत्रिणी ह्या गुंड प्रवृत्तीच्या होत्या. आणि त्यामुळे असं काही नव्हतं की मुलींनी लाज बाळगून अमुक तमुक करायचं, पण त्यावेळी मग रेबेलियस म्हणून समजल्या जायच्या. मी हे सांगतोय 75-80च्या दशकातलं सांगतोय, 70-80 म्हणजे 75 ते 85 या शाळेच्या पिरियड मधलं सांगतोय. सो त्यावेळी पण काही मुली गुंड प्रवृत्तीच्या होत्या आणि रेबेलियस होत्या आणि तसं चालायचं. पण आमच्या घरची परिस्थिती अशी होती की आम्ही 3 मुलं, मला मोठा भाऊ, धाकटा भाऊ. मोठा भाऊ माझ्यापेक्षा 6 वर्ष मोठा, धाकटा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान. त्यामुळे मधला भाऊ असल्यामुळे आईला मदत करायला मी असायचो. त्यामुळे आई माझी नोकरी करायची, मग ऑफिसातनं आल्यानंतर ती स्वयंपाकघरात शिरायची, तेव्हा तिला मदतीला म्हणून आई मला घ्यायची. त्यामुळे बाहेरून सामान आणून देण्यापासून, ते भाजी चिरून देण्यापासून, कांदा चिरून देण्यापासून, स्वयंपाकात आईला मदत करण्यापर्यंत ही कामं शाळेच्या वयात असताना मी केलेली आहेत, अनेकदा केलेली आहेत. आणि मला मजा यायची आई बरोबर स्वयंपाक. मग आई काय करते, कसं करते, का करते, हे सगळं तिच्याकडनं शिकून घेण्यात मजा यायची मला तेव्हा. तू हे म्हटल्यावरती मला असं लक्षात आलं की आमचं परवाच कुठेतरी डिस्कशन असं होत होतं की आईनी वाढवलेला मुलगा आणि बाबाने वाढवलेला मुलगा ह्याच्यामध्ये इतका फरक असतो. कारण तुमच्यामध्ये अशा, म्हणजे मी कन्सिडर करते की तू आईने वाढवलेला मुलगा आहेस आणि तुमच्यामध्ये अशा खूप जेंटलमॅन क्वालिटीज असतात. म्हणजे तुम्हाला आणि अगदी चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर शाहरुख खान, की त्याच्यामध्ये एवढ्या जेंटलमॅन क्वालिटीज आहेत. त्याला सगळ्या बायकांविषयी रिस्पेक्ट आहे आणि इतकं तो म्हणजे अशी इतकी क्यूट वाईफ देतो ना त्यामुळे की. आणि हे तुझ्या बाबतीत पण मला जाणवतं की तू इतका कम्फर्टेबल करून टाकतो समोरच्या मुलीला की. पण ते तसं असलंच पाहिजे ना मैत्रिणी, नाही तर काय फायदा आहे. म्हणजे अनेक वेळा एखादी अघटित काहीतरी घडल्यानंतर, काहीतरी वाईट घडल्यानंतर मुलींना दोष देणं हे वगैरे चुकीचं आहे ना. खरं तर मुलांना शिकवणं दिली पाहिजे शाळेपासून, हाऊ टू रिस्पेक्ट अ वुमन. ही शिकवण शाळेपासून मुलांना दिली गेली पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे की आपण असं करायचं नाही, आपण त्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. म्हणजे कुठली गोष्ट अगदी दरवाजा उघडून त्यांना आतमध्ये जाऊन देणं, हे जे काय म्हणतात ना ते आफ्टर यू वगैरे वगैरे, हे नंतर आलं. त्याच्या आधीपासूनच तुमचं लक्ष असलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या मुली, मैत्रिणी, तुमच्या बहिणी, आया, मावश्या, काक्या, आत्या ह्यांना काय हवंय, त्यांची गरज काय, हे तुमचं बारकाईने लक्ष असलं पाहिजे आणि ते तुम्ही पुरवलं पाहिजे. बरोबर. आणि ते खूप पुरुषांना नाही जमत समहाव, अनफॉर्च्युनेटली. कारण आणि अर्थात म्हणजे पुन्हा तेच आहे की अपब्रिंगिंग कसं आहे, तुमच्यावर संस्कार 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 असं खूप ऐकलंय. पण नेमकं संस्कार असे काही सांगून केले जात नाही ऑफकोर्स, किंवा लादले जात नाहीत. आपण आपल्या आईवडिलांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या जवळच्या मित्रमंडळींना, भावंडांना आपण अनावधानाने फॉलो करत असतो. आणि त्यांनी एखादी गोष्ट केली आणि मग त्याच्याबद्दल जर त्यांना शाबासकी मिळाली तर आपल्याला असं वाटतं की ते बरोबर आहे, कळलं. किंवा एखादी गोष्ट केली आणि त्यांना जर ओरडा पडला तर असं वाटतं नाही, हे नाही केलं पाहिजे. हे आपण लहानपणापासून त्याची पडताळी आणि त्याची परिमाणं लावत असतो. मुळातच मुलं खूप ऑब्झर्व्हंट असतात, त्यामुळे त्यांना पटकन कळतं की ओके हे असं केल्यावरती अशी रिॲक्शन आली, सो आय शुड नॉट डू दिस. सो तसं आपण ते आई वडिलांना फॉलो करत असतो. म्हणजे माझ्या आई वडिलांनी काय बसवून असं मला काही शिकवलं नाही की अमुक अमुक केलं पाहिजे, तमुक तमुक नाही. चांगलं कसं वागायचं हे तुम्हाला असं बसवून शिकवता येत नाही. लहान मुलं आई वडिलांकडनं त्यांच्या आचरणातून शिकतच असतात. ह्या बाबतीत माझे वडील सुद्धा माझे आदर्श आहेत. हा, ते पण सेम. म्हणजे मी त्यांच्यासारखं आहे सेम. मी काय म्हणतोय ते माझ्यासारखी सेम. मी पण त्यांच्यासारखं आहे सेम. सेम म्हणजे कसं आहे, म्हणजे ते सुद्धा त्यांच्या सगळ्या बहिणींमध्ये आणि यांच्यामध्ये अत्यंत लाडके आणि सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेणारे, जे मी बघत आलोय. आजही माझ्या वडिलांचं वय आता 89 पूर्ण 90 चालू, पण त्यांच्या बहिणींना रेग्युलर फोन करणं, काय हवंय काय नकोय बघणं ह्या वयात सुद्धा बाबा करत असतात. आणि अदरवाईज पण घरामध्ये माझी मुलगी शनाया,
माझी बायको प्रांजल, ह्यांच्यासाठी पण ते काय करायला पाहिजे, काय टाळायला पाहिजे याकडे त्यांचं बारकाईने लक्ष असतं. त्यामुळे ह्या बाबतीत ते पण तसेच आहेत. तुला काय वाटतं की आजकालचे पालक नेमके कुठे चुकतायत? म्हणजे पालकच चुकतायत असं आपण म्हणू शकतो, कारण मुलांच्या हातातच नसतात त्या गोष्टी. सो आता जो रिसेंटली एक किस्सा घडलाय की अमिताभ बच्चन समोर बसून तो मुलगा जे बोलत होता, तर त्याबद्दल तुझं काय मत आहे? की मला नाही आवडलं ते. कसं असतं, म्हणजे कसं असतं म्हटल्यानंतर ना एकदम वैचारिक बैठक येते. नाही सॉरी, वाक्य बाद, कसं असतं हे वाक्य बाद माझ्या तोंडात शोभत नाही. आई वडिलांनी मुलांना नुसतं हा वय मोठा आहे म्हणून त्याला पाया पडणं, म्हणजे असं सांगतात ना, अरे उसके पैर छो, अरे त्याच्या पाया पडल्यामुळे तुम्ही आदर देताय असं होतं का? नाही. तुमचा आदर तुमच्या वागड्या बोलण्यातून आला पाहिजे, बरोबर? सो तुम्ही नुसते पाया पडलात मोठ्या माणसाला आणि नंतर तो मुलगा जसं बोललाय तसं बोललात तर काय फायदा आहे ना? सो काय होतं, कधी कधी एखादा मुलगा चुणचुणीत असणं आणि तो मुलगा आगाऊ असणं ह्याच्यामध्ये एक फरक आहे. सो आपला मुलगा चुणचुणीत आहे, त्याच्याकडे कलागुण आहेत का तो आगाऊ आहे, हे पालकांनी ओळखणं गरजेचं आहे. आणि तो जर आगाऊ असेल तर त्याचा आगाऊपणा नष्ट करणं हे त्यांचं काम आहे. म्हणजे घरी आलेल्या पाहुण्यांशी आपला मुलगा कसा बोलतो, त्याच्या मित्रमंडळींशी तो कसा बोलतो, शाळेतल्या शिक्षकांशी तो कसा बोलतो, कसा वागतो, हे पालकांनी त्या वयात ऑब्झर्व करणं अत्यंत गरजेचं आहे. की माझा मुलगा नेमका काय करतोय, कसा वागतोय, कसा बोलतोय, कोणाशी काय वागतोय, आणि मग त्याच्या चुकांवरती पांघरून घालणं आणि ते पदरात घालणं ते टाळलं पाहिजे. त्यावेळी त्याला चुकीची शिक्षा किंवा त्याला समजूत तरी देणं गरजेचं आहे. की त्याला हे सांगायला पाहिजे की बाबा हे असं केलं ना तर हे तुला तोट्यात घेऊन. आणि आज तो मुलगा तो एवढा ट्रोल होतोय, त्या मुलाला इतकं ट्रोल केलं जातंय आणि त्याचं सर्वस्वी कारण त्याचे आई वडील आहेत. म्हणजे आत्ताच्या आई वडिलांच्या मनात काय चाललं असेल ही मला कळत नाही. की ते आई वडील काय म्हणत असतील की कुठून त्याला आम्ही, अरे कधी कधी काय होतं, आमच्याकडे पण अशी मुलं येतात, हा न छान जोक सांगतो तर ह्याला ना ॲक्टिंग करायची आहे. तर मग आम्ही त्या आई वडिलांना विचारतो, तो चांगला जोक सांगतो म्हणजे तो चांगला ॲक्टर असू शकेल का? सभाधीटपणा असणं म्हणजे तू चांगला ॲक्टर आहेस का? नाही. ॲक्टर होण्यासाठी तुला ज्याच्या अनेक गोष्टी तुला आत्मसात कराव्या लागतात, शिकून घ्याव्या लागतात, वाचन वाढवावं लागतं, तसं आहे का तुमच्या मुलाकडे करण्यासारखं? नाही. तो चार चौकात चांगला जोक सांगतो म्हणजे तो काही ॲक्टर होत नाही. सो हे जसं पालकांनी ओळखलं पाहिजे, तसंच आपला मुलगा चुणचुणीत आहे का आगाऊ आहे हे कळणं गरजेचं आहे. मला वाटतं. आणि फक्त आई बाबा नाही तर एक काळ असतो जोपर्यंत मुलं घरीच असतात आणि त्यांच्यावर संस्कार केले जातात, पण एक काळ म्हणजे नंतर असं घडायला लागतं की शाळेत मुलं जास्त असतात आणि आईबाबांबरोबर कमी. सो ह्याच्यात खूप मोठा रोल शाळेचा पण आहे. सो मला तुला हा प्रश्न नक्की विचारायचा आहे की शाळा कशी असावी? शाळा शाळेसारखीच असावी. शाळेमध्ये म्हणजे मी माझ्या शाळेचं उदाहरण देईन. पार्ले टिळक विद्यालय आदर्श शाळा. का? कारण आम्हाला चुकीबद्दल शिक्षा मिळायची, आम्हाला योग्य शिकवण दिली जायची, उत्तम शिक्षक शाळेत होते. प्रत्येक शाळा असं निवडतं का की आपण विद्यार्थ्यांना वाईटच शिकवण द्यावी? नाही. ते त्यांच्या परीने चांगले शिक्षक आणतातच. सो चांगलं शिक्षण जे पुस्तकी आहे ते मिळतंच. पण शाळेत आलेल्या मुलांना आता सुजाण नागरिक करायचं आहे तर त्यांचं नागरिकशास्त्र पक्क असणं गरजेचं आहे, त्यांना चांगलं नागरिक करणं गरजेचं आहे, त्यांना चांगल्या वाईटाची समाजात वावरत असताना काय करायचं आहे काय करायचं नाही याची तेव्हापासून ओळख करून देणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं शाळेतल्या मुलांना तर हे सांगितलं गेलं पाहिजे की जर तुमचे आई वडील तुम्हाला टू व्हीलरवरनं किंवा कारमधनं घेऊन जात असताना त्यांनी सिग्नल जम्प केला, त्यांनी नो एंट्रीमध्ये गाडी घातली किंवा त्यांनी नियम तोडला तर तुम्ही तुमच्या पालकांना ते सांगा की बाबा तू आत्ता सिग्नल जम्प केलास, मला नाही आवडलं, बाबा तू आत्ता
काय होतं, वडिलांनी मोटरसायकलवरनं जात असताना नो एंट्रीमध्ये अशी गाडी घातली, तो मुलगा बघतो आणि मुलगा तेच करतो ना, की त्याला कोणी पकडलं नाही म्हणजे हे केलेलं चालतं, हे त्याच्या मनावर आपसूक बिंबलं जातं ना. बरोबर. किंवा माझ्या बाबांनी आई शपथ जुगाड जुगाड, आपल्याकडे जुगाड खूप चालतो ना, करून अशी गाडी काढली आणि मग म्हणतात वा बाबांना नेहमी अशी अशी गाडी काढ. अरे हा जुगाड करणं म्हणजे मस्त योग्य, हे त्या मुलांवरती बिंबवलं जातं. तर शाळेपासून त्यांना हे सांगितलं गेलं पाहिजे की हे करणं चुकीचं आहे. नागरिक शास्त्र मुळात समाजात वावरत असताना काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे. आपल्या देशाची एक सिस्टीम आहे, आपल्या देशात एक शिस्त पाळली जाते, आपल्या देशात एक कायदा आहे, त्या कायद्याचं भय असलं पाहिजे. हे सगळं शाळेपासून बिंबवलं गेलं पाहिजे. जर कायद्याचं भय राहिलं नाही तर पुढे काय होतं ते आपण बघतोच. आपल्याकडे कायद्याची भीतीच राहत नाही ना. क्या होगा यार सर, जाने जाने अभी इतना मत करो ना सर, असं करून केलं जातं ना, त्याला काय अर्थ नाही. पण हे आधीपासून मुलांना कळलं पाहिजे ना. बरोबर. शाळेत स्पेसिफिक मी अशासाठी विचारलं कारण माझं अक्षर फार चांगलं नव्हतं शाळेत, पण मी जे लिहायचे ते मला असं वाटतं की ते वाचलं जावं. तर हस्ताक्षराचाच इतका बाव केला जायचा की मी काय लिहिलंय ह्याच्याकडे महत्वच दिलं जायचं नाही. ही खूप महत्वाची गोष्ट वाटते मला त्या वयातली, कारण मी जे एक्सप्रेस करतेय आता आजही माझं असंच होतं की माझं अदरवाईज अक्षर ठीक आहे नॉर्मल आहे, पण मी खूप जेव्हा एक्सप्रेसिव्ह असते ना तेव्हा माझं अक्षर खूप घाण येतं, कारण मला खूप काय काय मांडायचं असतं आणि तिथे ते होतंय म्हटल्यावरती इतकं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की एक मुलगी आपल्या मनातलं सगळं मांडतीये. सो तिथे मग हस्ताक्षर चेक केलं जाणं काय होतं माहिती ना मैथिली, आता हस्ताक्षरावर तेवढं लक्ष शाळेत दिलं जात नाही. याचं कारण त्यांना माहिती आहे पुढे गेल्यानंतर तो लॅपटॉपवर बसणार नाही तर मोबाईलवरती टाईप करणार आहे. मग आत्ता त्याचं अक्षर सुधारण्याचा काय फायदा आहे हा विचार केला जातो. बरोबर. पण शाळेमध्ये अक्षर सुंदर असण्यासाठी, आणि सुंदर असण्यापेक्षा नीट नेटकं म्हणजे अक्षर वळणदार असणं, सुंदर असणं आणि नीट नेटकं असणं ह्याच्यामध्ये पण एक फरक आहे. म्हणजे माझं अक्षर सुंदर होतं, नीट नेटकं होतं, वळणदार होतं, दोन्ही होतं. त्याचे फायदेही आहेत आणि त्याचे तोटेही आहेत. त्याचा फायदा हा की मला तू म्हणतेस तशा माझ्या भावना छान व्यक्त करता यायच्या आणि त्या लोकांना वाचताही यायच्या, बरोबर. पण त्याचा तोटा हा की माहिती आपण शाळेमध्ये ते असे एक पॉईंटवरती लिहायचो आणि खालती गिरगिट 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 भरपूर लिहिलं असं दाखवायचो आणि मग तपासताना ते असं 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 करून काही मार्क दिले जायचे. माझं अक्षर चांगलं असल्यामुळे सगळं वाचता यायचं की ह्याने काही फेकमफेकी नाही केली हे बघता यायचं. मुलं घाणेरडी अक्षर असलेली त्याच्यात काही फेकाफेकी करायचे, नुसते पानाच्या पानं काय सप्लिमेंट भरत जायची, ज्याचा तोटा व्हायचा मला की मला सगळं स्पष्ट लिहावं लागायचं जे आहे ते. हा माझा वेगळा प्रॉब्लेम आहे. हो तोटा. त्यामुळे मला पाहिजे तेवढंच लिहिता यायचं. उगाच काहीतरी लिहिलंय. अरे मुलं आमच्या वेळी तर गोष्टी लिहायचे, काय 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 थापा मारून यायचे, वरचा पॉइंट बरोबर असायचा, मग त्याला अंडरलाईन केलं जायचं आणि मग एक 2-4 ओळी लिहून त्याच्या पुढे काही लिहित जायचे. तू कॉपी केली आहेस? हो कॉपी केली ना. आणि गिल्टी नव्हतास तू कधीच त्याबद्दल? गिल्टी नव्हतास ना तेव्हा नव्हतो, पण तेव्हाचा कॉपी करण्याचा हेतू हाच होता की एटीकेटी लागली नंतर परत ह्या सगळ्या गोष्टींना त्यांना मला तोंड द्यावं लागेल हे वाटायचं ना, म्हणून तू त्यांच्यावर उपकार म्हणूया. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाच तोंड द्यावं लागणार आहे. पुन्हा मी तुमच्या वर्गात येणार, पुन्हा मी वर्गात नसायचोच पण त्या बॅचला परत असेल ना. त्यामुळे कॉपी केली मी, पण पकडली नाही गेली. पण खूप अशी कॉपी नाही केली, बेसिक केली. शिवणकाम पेपराला हा नाही, बेंचवरती बारीक सारीक काहीतरी लिहून ठेवलेलं असायचं आणि मग ते पेपर बाजूला करून बघायचं तेवढंच. आणि त्यातलं पण आमच्या नशिबाने आलं तर, अदरवाईज ते पण यायचं नाही. हो नशीब ह्या बाबतीत काय. पण कॉलेजमध्ये असताना, शाळेत असताना कधी कॉपी केली नाही. शाळेमध्ये असताना कॉपीचा विषयच नाही, कारण शाळेमध्ये असताना अभ्यास, खेळ, फळ्यावरती लिहिणं, रांगोळी काढणं, चित्र काढणं,
हे आवडते उद्योग. पण तेव्हा कधी कॉपी पी करावी लागली नाही, कारण तेव्हा शाळेत मार्क चांगले मिळायचे. पण कॉलेजमध्ये गेल्यापासून वारा प्यायलेल्या वासरासारखा मी उड्या मारत होतो आणि त्यामुळे तिथे नंतर मग कॉपी केली. इथे पास होण्यापुरते, केटी लागू नये या हेतूने. बरं, तुला 10वी मध्ये किती मार्क होते? 66. हा, म्हणजे ठीक आहे, ॲव्हरेज. हां, 85-86 साली. हा, मग तेव्हा जास्त असतील. आय डोंट नो. हां, त्यावेळी 80% वगैरे बोर्डात यायचे. 80-90%, 85-90% वगैरे म्हणजे बोर्डात यायचे. पण 10वीच्या वर्षामध्ये मी जरा टाइमपासच जास्त केला. कारण आपल्याला काय, आमचं शाळा, त्याच असोसिएशनचं कॉलेज, इथून तिथे जायचंय. जवळजवळ सगळेच आम्ही इकडनं बाई मी सांगू वाले सगळे इकडनं कॉलेजमध्ये गेलो होतो. त्यामुळे 66% मिळाले. सो आता हा परत विषय काढण्याचं कारण असतं अभ्यास. काय की आपल्या बॉईज टॉकसाठी आपल्या सोबत आहेत ॲम्बिशन्स क्लासेस, जे कौस्तुभ अत्रे सरांचे क्लासेस आहेत आणि त्यांचा पण आपल्याकडे पॉडकास्ट झालेला आहे आणि ते खूप छान शिकवतात. आणि म्हणजे त्यांच्याकडनं एक जे किस्से मी ऐकलेत ना मुलांचे आजकालच्या काळातल्या, तर ते एकदम फॅसिनेटिंग आहेत. सो म्हणून हे एक इंटिग्रेशन छोटंसं त्याच्यात. आपल्या वेळी तुमच्याकडे होतं की नाही माहित नाही, 21 प्रश्नसंच आता असतात. हो, 21 अपेक्षित. हां, अपेक्षित. हो, म्हणजे आमचे मी मित्र काही असे बाळगले होते जे खूप हुशार. सो वर्षभरात मज्जा करायची आणि शेवटच्या 1-2 महिने असताना त्यांना विचारायचं की बाबा काय येऊ शकतं. मग 21 प्रश्नसंच, काय अपेक्षित प्रश्नसंच विकत घ्यायचे. त्याच्यातनं त्याला सांगायचे ह्या 21 पैकी मला सांग. त्याच्यात पण फिल्टर, जेणेकरून मला 7 पैकी 4-5 तरी प्रश्न सोडवता आले पाहिजेत आणि मग त्याच्यातनं मी पुढच्या वर्गात जाता आलं पाहिजे. पण मला सांगायला नक्की आवडेल की प्लीज पुष्कर दादासारखं वागू नका. इनफॅक्ट मला प्रत्येक बॉईज टॉक सेगमेंटमध्ये जे कोणी गेस्ट येतात मला असंच आवाहन करावं लागतं की प्लीज यांच्यासारखं वागू नका, ॲम्बिशन्स क्लासेस जा आणि अभ्यास करा. खरंच अभ्यास करा, खरंच अभ्यास करा. आई वडिलांनी सांगितलं होतं खूप अभ्यास कर, मी खूप वेळ अभ्यास केला, तर तसं तुम्ही करू नका. खूप शिका सांगितलं, मी खूप वेळ शिकत बसलो, तसं तुम्ही करू नका. तुम्ही ॲम्बिशियस क्लासेस निवडा, तिकडे जा, गुरूंचं ऐका, अभ्यास करा, मोठे व्हा. तुमच्यावरती आमची भिस्त आहे. हे खरं आहे. बाकी हो, सगळं पहिलं आठवतंय का तुला? पहिलं प्रेम, पहिली दारू, हो, पहिली सिगरेट. पहिली सिगरेट शाळेत असताना. म्हणजे ह्याच्यात काय, प्लीज ऐकायचं आहे अख्ख्या ऑडियन्सला हा किस्सा. पहिली सिगरेट 10वीत असताना माझ्या मित्राच्या घरी मी प्यायलो. गंमत अशी झाली, आमची दुपारची शाळा असायची आणि सकाळी सगळं आवरून गृहपाठ वगैरे करून झालेलं असलं सगळं असलं की तो माझ्या बाजूच्या 2-3 बिल्डिंग सोडत राहायचा. तो मी त्याच्याकडे जायचो, आम्ही त्याला खेळायचो, मग आम्ही आवरायचो आणि मग मी शाळेत जायचो. सो मी जेव्हा त्याच्याकडे गेलो आणि बेल वाजवली तेव्हा बराच वेळ झाला त्याने दार उघडलं नाही. ह्याला एवढा वेळ का लागतोय, परत बेल वाजवली, दार उघडलं त्याने. हां, तू आहेस होय, ये आतमध्ये. आतमध्ये गेल्यावर मला म्हणाला सिगरेट प्यायचे आहे. तू आलास तेव्हा मी सिगरेट पित होतो, ते लपवून आणि वास घालवण्यामध्ये मला वेळ गेला. प्यायचे, चल असं म्हणून आदल्या दिवशी त्याच्या घरी जी पार्टी झाली होती त्या पार्टीमध्ये त्याच्या वडिलांचं एक सिगरेटचं पाकिट खाली पडलेलं त्याला सापडलं होतं. त्यातनं आम्ही सिगरेट काढून प्यायलो. पण सिगरेट प्यायल्यानंतर दरदरून फाटली. आता भावनेच्या भरात हो म्हटलं आणि सिगरेट प्यायलो. हाताचा वास कसा जाईल, आणि तो इथे असला की तो हाताला नसला तरी येत राहतो ना. त्यामुळे साबण लावून बोट चोळतोय हे करतोय, मग तोंडाचा वास घालवण्यासाठी दात घासतोय तरी येतोय काय, मग लसणाची चटणी खाल्ली पाहिजे. मग नाही तर कसं जाणार सिगरेटचा परवडतो. हा, पण घरी कळलं तर ते पण आहे. मग ही गोष्ट 85 सालची सांगतोय मी तुला.
हा मग त्यामुळे ती सिगरेट शाळेमध्ये प्यायलो होतो पहिली आणि मग सिगरेट. तुला सवय लागली की नंतर मग? हा सवय लागली मला. मग आम्ही जी सिगरेट लपवून प्यायचो ती आम्ही खुल्या म्हणजे कसं झालं की आधी सिगरेट पिऊन त्याचा वास लपवायचो, वास येऊ नये. पण मग शाळेत गेल्यानंतर मुलांना वास आला पाहिजे. मुलांना म्हणजे तुमच्यापेक्षा आम्ही भारी आहोत की आम्ही सिगरेट पिऊन शाळेत आलोय, म्हणजे आम्ही तुमच्यापेक्षा भारी आहोत. तुम्ही बुळचट आहात, तुम्ही बावळट आहात, आम्ही सिगरेट पिऊन शाळेत आलोय. सो आधी वास लपवला जायचा, नंतर मग शाळेत जाताना वास येईल हे बघायचो. मग कोणतरी म्हणायचं तू सिगरेट पिऊन आलायस, आणि तेव्हा मग काय होतं की ओ गॉड, मुलींची आणि मुलांची एकत्र शाळा होती? हो होती. आणि मग त्यांना कळलं असतं तर? नाही म्हणजे मुलं मुली फार वेगळे. आमच्याकडे शिक्षा म्हणून मुलींच्या रांगेत जाऊन बसवायचंय. हे काय मला नाही समजत. ही मुलांसाठी शिक्षा कशी असू शकते, मुलींमध्ये जाऊन बसणं? मग अनेक जण ती शिक्षा मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे, प्रयत्न करायचे की मला शिक्षा मिळेल, मग मला मुलींमध्ये जाऊन बसवते. पण काय काय मुलं असतात अशी की खूप म्हणजे ती अशी मुलींशी बोलायचं नाहीये मला, किंवा आमच्या शाळेत तसं होतं का? हो, मुलांनी मुलींशी बोलायचं नाही, मुलींनी मुलांशी बोलायचं नाही. पण असं काही फार नव्हतं, म्हणजे होतं. त्याचा अवडंबर पण कोणी केलं नाही, भाऊ पण कोणी केलं नाही, आणि ते मुद्दामून करायचं म्हणून पण केलं नाही. जुजबी जे व्हायचं ते व्हायचं. पण त्यावेळी मग एखाद्या मुलीशी बोलायला सुरुवात केली की त्याच्यावरून चिडवायला सुरुवात व्हायची. भावड वेळा शाळेत तिच्या नावाने त्याला चिडवणं. चिडवलं की नाही आठवतंय का कोणाच्या? म्हणजे नाव नको घेऊस, पण मला आठवतंय. थांब सांगतो तुला. तिचं आडनाव शहा होतं. आडनाव मला पहिलं नाव आठवत नाही, आरती शहा तत्सम काहीतरी होतं, शहा. सो मला म्हणायचं तुला शहाबादी फरशी खूप आवडते का पासून काही मला अरे असं काही चिडवायचे. खतरनाक. मला ऍक्च्युली ही गोष्ट खूप फॅसिनेटिंग वाटते अशासाठी. पण मी शाळेत असताना तिच्या प्रेमात नव्हतो जिच्यावरनं मला चिडवलं जायचं. मग कोणाच्या प्रेमात? मी माझ्यापेक्षा 2 वर्ष लहान असलेल्या एका मुलीच्या प्रेमात होतो. आणि माझ्या बेंचवर माझ्या शेजारी जो माझा मित्र बसायचा तो तिच्या बेंचवर तिच्या शेजारी बसणाऱ्या मुलीच्या प्रेमात. सो आम्हाला असं वाटायचं की आपण दोघं आणि त्या दोघी म्हणजे हे जमलेलंच आहे. जवळजवळ आपण अमिताभ आणि शशी कपूर आणि ती परवीन बाबी नाही का, असंच जवळजवळ वाटायचं. असं होतं. पण मग पुढे काय झालं? काहीच नाही झालं ना. त्याचं झालं ना माझं झालं. प्रेमात होतो. ते शाळेतला तो वेडीपणा असतो ना. मग ते काय ते फ्लेम्स करून बघणं, FLAMES. हो, त्याच्यात तुम्ही पण करायचा? हो, आमच्या इथे सुरुवात झाली होती तेव्हा फ्लेम्स करणं, कापत जायचं ते. त्यानंतर आमच्या वेळी तेव्हा ते एक हे यायचं, एक एका कागदावरती काहीतरी चित्र असायचं. ते तुम्ही शर्टवरती हे करायचं आणि त्याच्यावरती इस्त्री केली की तो शर्टवरती उमटतो. असं तो एक प्रकार होता, कागद होता. तो म्हणजे आता हा खिस्सा असेल ना, तर खिसाच्या आतमध्ये तो कागद ठेवायचा, त्याच्यावरती थोडं पाणी मारायचं आणि तो आतमध्ये ठेवायचा, आणि वरने इस्त्री फिरवली की त्याच्यावरती जे आहे ते शर्टवर यायचं. ही त्यावेळी स्टाईल होती. काय म्हणायचे तर मला आठवत नाही, पण ही त्यावेळी स्टाईल होती. सो इथे किंवा मागच्या बाजूला, आणि ते शाळेत चालायचं नाही, त्यामुळे त्याच्यावरनं ओरडा पडायचा. पण आम्ही ते करायचो, म्हणजे बाईनं समोरनं दिसतंय म्हणून मग मागच्या बाजूला तिथे एक, आणि त्याच्यात काहीतरी डिझाईन असायचं. त्याच्यात हिरोचे फोटोज असायचे, हिरोईनचे फोटोज असायचे. पण ते त्याच्यावरती, आणि कुठल्या तरी माझ्यामध्ये कुठल्या तरी च्युइंगम किंवा बबलगमच्या बरोबर यायचं. ओके, असं. सो ती एक शाळेत असताना स्टाईल होती. मग तुझं पहिलं प्रेम सक्सेसफुल कधी झालं? पहिलं प्रेम नाहीच सक्सेसफुल झालं ना. म्हणजे हे झालं, म्हणजे दुसरं असेल मग कदाचित, पण म्हणजे माहित नाही मला. सक्सेसफुल क्या ये मेरा 7वां प्यार है, इथपर्यंत परिस्थिती आली होती. एवढं रॅपिडली? हा, म्हणजे माहित नाही मला. आता प्रेमात पडलं ती नाही मिळाली, प्रेमात पडलं ती नाही मिळाली, प्रेमात पडलं, असं होतच ना. कॉलेजमध्ये असताना एकी बरोबर प्रेम जुळलं,
तिने हो म्हटलं. मग 8 वर्ष आमचं अफेअर होतं. 8 वर्ष. नाईस. आणि मग काही कारणास्तव आम्ही लग्न नाही करू शकलो. मग तिला असं वाटलं की आता सॅच्युरेशन आले तर आता नको बस. सो आय रिस्पेक्ट हर डिसिजन आणि आय सेड ओके. नाईस. सो 8 वर्षाच्या अफेअर नंतर म्हणजे असं वगैरे कधी म्हणजे त्या आपल्या उगीच असं आव आणला जातो कधी कधी. तर मला वाटतं की इतकं पण काही असं. आणि मला असं वाटतं ना की पहिली एक्स आणि दुसरी एक्स ह्याच्यामध्ये पण लक्षात राहण्यामध्ये. पण तुला सांगू माझ्याकडे ना एक तर प्रचंड पेशन्स आहेत. एक दुसरी गोष्ट माहित नाही, सगळे म्हणतात लेट गो करण्याची माझ्याकडे. पुढे चला पुढे चला. ही घटना म्हणजे आयुष्य नाहीये, ही आयुष्यातली एक घटना आहे. आता तिने तुला नाकारलंय, तिने तुला लाथाडलंय आणि लग्न करायचं तुला होतं, तिलाही होतं. आता ती तुला नाही म्हणाली आहे, आता आपण लग्न नको करूया. उदास बिदास होऊन बसणाऱ्यातलं मी नाही. का ती नाही म्हणाली असेल त्या कारणाकडे आपण जाऊया. जर तिला असं वाटत असेल की ह्या 8 वर्षामध्ये सॅच्युरेशन आलं तर त्याला तू सुद्धा तितकं जबाबदार असू शकतोस, ती सुद्धा जबाबदार असू शकेल. सो ह्याला थोडं मॅच्युअर्डली बघूया. तिला नाही करायचं तुझ्याशी लग्न, ओके पिरियड. वेट, टाइम इज दी ओनली सोल्युशन. थांब, तुला मिळेल. आणि मिळाली. ती नाही म्हणाली. तिच्या घरच्या सगळ्या नातेवाईकांना माहिती आहे, माझ्या घरच्या सगळ्या नातेवाईकांना माहिती आहे. पूजेला येऊन साडी बिडी नेसून सगळं 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 करणं झालंय. पण आता तिला असं वाटतं की नाही मी करू शकत, नाही याच्याबरोबर आयुष्य काढू शकत. सो तिच्या वाटण्यामागे काहीतरी कारण असेल ना की मी ह्याच्याबरोबर आयुष्य नाही काढू शकत. पण तू किती मॅच्युअर होतास, म्हणजे तुझं कधी हे झालं तेव्हा मी 26-27 वर्षांचा होतो. ओके. व्यवस्थित कळत्या वयाचा होतो. त्यामुळे असं नाही की इनसिक्युरिटी होती असं नाही. तिला नाही वाटलं तर नाही वाटलं. कम ऑन. बरोबर. सो लेट्स गो अहेड. पुढे चला, पुढे जाऊया. आपल्याला आयुष्यात बरंच काय काय करायचं आहे, त्याच्याकडे लक्ष देऊया, कॉन्सन्ट्रेट तिथे करूया, विचार त्याचा करूया. आपला मेंदू, आपला वेळ, आपले विचार किती, कुठल्या गोष्टींसाठी किती द्यायचे ह्याला एक आपण तक्ता आखून वेळ ठरवला पाहिजे ना, की मी ह्या गोष्टींसाठी एवढाच विचार करेन, ह्या गोष्टीचं महत्व एवढंच आहे. बरोबर. त्यापेक्षा खूप महत्वाच्या गोष्टी आयुष्यात पडलेल्या आहेत, त्याच्याकडे आपण लक्ष देऊया, त्याच्यावरती विचार करूया. ही क्लॅरिटी मला वाटतं असणं त्या काळात खूप रेअर होतं का? कारण आजकाल बऱ्याचशा आईबाबांना माहिती असतं आपल्या मुलांबद्दल अफेअर आहे त्यांचं, किंवा अफेअर हा चुकीचा शब्द आहे, पण रिलेशनशिपमध्ये आहेत किंवा या सगळ्या गोष्टी. त्यावेळेचे आईबाबा, म्हणजे तू सांगितलं होतंस का तुझ्या घरच्यांना, आणि त्यांनी ते कसं घेतलं होतं? नाही, माझ्या आई वडिलांना माहीत नव्हतं. माझ्या आईबाबांना कळलं. म्हणजे आई हुशार, माझी आई हुशार. आणि तिला कळायचं की आपला मुलगा प्रेमात पडलाय. कोणाच्या ते माहीत नव्हतं, पण तिला हे कळायचं. तो सातत्याने मुलामुलींबरोबर असतो. सो आईची नजर हेरत असायची, घेतली कोण. पण आमच्याकडच्या पूजेच्या वेळी, याच्या वेळी, त्याच्या वेळी सगळे घरी जमतायत. सो आईचं बारीक लक्ष असायचं की यातली कोणती असू शकेल. आणि बरं, माझे एवढे ग्रुप्स होते की ह्या ग्रुपमधली मुलं मुली येऊन गेली, मग ह्या ग्रुपमधली मुलं मुली येऊन गेली, असे 3-4 ग्रुपमधली मुलं मुली येऊन जात आहेत. तर नेमका हा आपले आईवडील हुशार असतात गे, त्यांना बरोबर कळत असतं. तर तसं आईचं लक्ष होतं. आई मला बारीक बारीक विचारायची, काय रे काय चाललंय, काय रे काय चाललंय, तुझं काहीतरी वेगळं चाललंय असं आई विचारायची. तुझं काहीतरी वेगळं चाललंय म्हणजे तुझे कळतंय. आणि तेव्हा काही मोबाईल आणि SMS नव्हते ना. सो फोन कॉल्स, ब्लँक कॉल्स. काय कायचंय तुम्ही ब्लँक कॉल्स द्यायचा मला ब्लँक कॉल्स यायचे ना. ती एक पद्धत असायची की 2 ब्लँक कॉल्स नंतर मग मी फोन घ्यायचा. ओके. किंवा समजा बेल वाजली, आईने फोन उचलला तर समोरून काही न बोलता फोन ठेवला जायचा. हे आई वडिलांना कळणार नाही का? तुमच्या जनरेशनला हे ब्लँक कॉलची मजाच माहित नाही. माहिती यार, खरंच ब्लँक कॉलची मजाच माहित नाही. खर्रंग खर्रंग
मग कोणीतरी आपल्या हातातलं काम सोडून उठतंय आणि मग समोर हॅलो म्हटल्यानंतर समोरच्या व्यक्तीला कळत आहे की आपल्याला ज्या व्यक्तीशी बोलायचं ती व्यक्ती नाही आहे फोनवरती, की तिकडनं फोन ठेवला जायचा ही व्यक्ती परत येऊन बसायची, काम करायला लागायची, परत बेल वाजायची, परत हॅलो, मग कळायचं नाही ही व्यक्ती नाहीच आहे. आणि मग तिसऱ्या फोनला समजा मी फोन घेतला आणि मी हॅलो म्हटल्यानंतर हा बोल, माईला कळणार नाही का मगाच ते 2 फोन कॉल्स पण ह्याच्याचसाठी होते, मी उचलल्यामुळे ती व्यक्ती समोरनं बोलत नव्हती. काय मजा होती की नाही खूप मजा, म्हणजे ऐकतानाच एवढं फॅसिनेटिंग वाटतंय लिटरली. आणि कधी कधी 7-7, 8-8 मी आता माझं हिच्याबरोबर काय म्हणजे अफेअर आहे, रिलेशन आहे, व्हॉट एव्हर, च्या व्यतिरिक्त सुद्धा काही मुली मला फोन करायच्या, माझ्या लहान भावाला फोन करायचा. हो, ब्लँक कॉल्स. अरे ब्लँक कॉल्स द्यायच्या. मग आम्ही काय करायचो, आम्ही बोलत ठेवायचो. ते आपण आजकाल ह्याच्यात बघतो ना, सिनेमात वगैरे बघतो की नाही, तसं आम्ही बोलत ठेवायचो. आणि आमची मित्रमंडळी पार्ल्यात फिरायची की कुठली मुलगी पब्लिक टेलिफोनवरती बोलते. वेगळीच ट्रिप आहे. आणि आम्ही शोधून काढली होती एक मुलगी. हो, एक मुलगी. आणि कळलं कसं, ती मुलगी वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकलवरनं मित्र फिरतात आमचे, आणि आम्ही इकडनं हॅलो हॅलो बोल, काय झालं, काय असं तसं तसं, समोरून काहीच उत्तर येत नाहीये, पण आमचं बोलणं ऐकलं जातंय. आणि इकडे तिकडे तिकडे तेव्हा PCO होते ना, सो एका PCO वरती एक मुलगी दिसली, जिने माझ्या मित्राला बघितलं आणि खटकन फोन ठेवला. ती इज दिस फॉर रिअल? असं कोण करतं? हे केलेलं आहे, सांगतोय ना तुला. मजा आहे की नाही? पण मजा, एक नंबर मजा. आणि माझे आई बाबा माझ्या मोठ्या भावाकडे नागपूरला 1-1.5 महिना जायचे. त्यामुळे आमच्या घरी आम्ही त्याला कॅम्प म्हणायचो. कॅम्प आहे. सो मी आणि माझा लहान भाऊ आणि माझे सगळे मित्र हे माझ्याकडे राहायला यायचे, वास्तव्याला असायचे. त्यामुळे मी सगळ्यांसाठी जेवण बनवतोय, रात्री चहा बनवतोय, कांदा भजी तळतोय, हे करतोय ते करतोय. आणि मग सगळे सकाळी इकडनं माझ्याच घरावरनं मुलं मुली कॉलेजला जाणार आहेत. सो आमच्या गॅलरीत सगळे उभं राहून मुली जाताना बघायला, आणि मग सगळे कॉलेजमध्ये जाणार. हे सगळं तेव्हा चालायचं ना. आणि त्यामुळे कोण मुलगी काय ड्रेस घालून आली, आज कोण किती छान दिसते, हे आम्हाला तिथेच कळायचं. हा, आमच्या गॅलरीत न दिसायचं. पण ब्लँक कॉल्सची मजा होती. आणि अशा मेन विल बी मेन सिच्युएशन्स खूप वेगळ्या आणि युनिक असाव्यात तुझ्या बाबतीतल्या. म्हणजे आता तू जितकं हे सगळं सांगतोयस याच्यावरनं मला असं वाटतं की आत्ताचं जे आम्ही अनुभवतो, आय थिंक मी मेन विल बी मेन मध्ये नव्हतो. रिअली म्हणजे मला काय, आता तू बोलल्यानंतर 1-2 इन्सिडेंट्स आठवले. कॉलेज डेचं नाटक हा एक मोठा सोहळा असायचा, आणि मी कॉलेजचा स्टार होतो. आय वॉज द पर्सनॅलिटी किंग ऑफ द कॉलेज. मी नाट्य मंडळ प्रमुख. आमच्या कॉलेजमध्ये पर्सनॅलिटी किंग आणि पर्सनॅलिटी क्वीन अशी कॉन्टेस्ट असते, म्हणजे जशी ब्युटी कॉन्टेस्ट आता पण असते, नाव चेंज होतात. हा, आमच्या वेळी त्याला पर्सनॅलिटी किंग आणि पर्सनॅलिटी क्वीन म्हणायचे. सो तुमच्या समोर कॉलेजचे काही शिक्षक असायचे. सो तुम्हाला वॉक पासून, तुमचा अटायर पासून तुम्हाला प्रश्न विचारतील, त्याची उत्तरं ह्याव त्याव असं सगळं असायचं. सो त्याच्यात मी पर्सनॅलिटी किंग होतो. मी नाट्य मंडळाचा प्रमुख होतो. मी नाटकात काम करायचो. मी फोक डान्समध्ये होतो, मला फोक डान्समध्ये गोल्ड मेडल आहे. मी मिमिक्री करायचो, मी गाणी म्हणायचो, चित्र काढायचो, रांगोळ्या काढायचो, हे सगळं मी करायचो. त्यामुळे, आणि रोज डे असतं, रोज डेला पण मी काय म्हणतात त्याला, तेव्हा पण काहीतरी म्हणायचे, रोज किंग आणि रोज क्वीन. सो ते पण असायचं सगळं ते. तर कॉलेज डेचं नाटक हे खूप महत्त्वाचं असायचं. आणि कॉलेज डेच्या नाटकानंतर तू कोणाबरोबर जेवायला जातोस हे महत्त्वाचं असायचं. सो त्यावेळी जर मी आधी कोणाला सांगितलं असेल की मी तुझ्याबरोबर जेवायला जातोय, पण मग कॉलेज डेचं नाटक झाल्यानंतर
कॉलेजमधल्या सुंदरातल्या सुंदर मुलीने जरी मला विचारलं आणि विचारलंय मला की मला सोडायला तरी येशील, जेवायला नाही चल सोडायला तरी येशील स्टेशनवर, तर मी नाही म्हटलंय. कारण मी तिला आधी कमिट केलं मी तुझ्याबरोबर जेवायला येतोय, तर मी तिला नाही म्हटलंय. मी नावं घेऊ शकत नाही पण मला माहिती आहे मी तिला नाही म्हटलंय. आणि सगळे म्हणाले चेस का तू, ती तुला म्हणत होती जेव्हा हिच्याशी आम्ही दरवेळी गुळी पाडत बसलो असतो, तू जाऊन तिला स्टेशनवर सोडून तर यायचंस. ते दिसायला कसं दिसतं, तुम्ही दोघं जण चालत चालत कॉलेजचं नाटक संपल्यानंतर सगळे बघतायत आणि तुम्ही दोघं कॉलेजमधली सगळ्यात सुंदर मुलगी आणि तू अशी कॉलेजमधनं बाहेर पडल्यात आणि चालत 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 गेलायत, तू तिला ड्रॉप करून आलायस, मग हिला घेऊन तू जेवायला गेलाय, हे चित्र बघ लक्षात घे. मी तिला सांगितलंय ना, तिला का थांबू, वाट बघत ठेवू, मी तिच्याबरोबर जेवायला जाणार म्हणून तिच्याबरोबर जेवायला जाणार. सही आहे. पण हे म्हणजे कॉलेज डे म्हणजे हा असा कॉलेज डे किंवा हे असे रोज क्वीन आणि रोज किंग हे इतकं भारी आहे. म्हणजे आता त्याचं अप्रूप समहाव कमी झालंय कारण सगळेच म्हणजे सारखंच होत असतं ते, नंतर ते मॅनिप्युलेट पण व्हायला लागलं. हा एक्झॅक्टली. मला आठवतंय कॉलेजमध्ये असताना आता हिच्याबरोबर माझा अफेअर आहे त्यामुळे मला रोजेस मिळणार आहेत, पण ते रेड रोज जरी आला किंवा नंबर ऑफ रोजेस जास्त जरी आले तरी सगळ्यांना माहिती आहे. ओके, सो एका मुलीने मला रोज पाठवला आणि रोज बरोबर एक हे असायचं, चिट असायची. सो ते मी वाचलं आणि मला वाटलं कोणीतरी मस्करी केली आहे, ही कोण मुलगी आहे, ही कशाला, मला जर हिच्याबरोबर अफेअर आहे हे अख्ख्या जगाला माहिती आहे. कारण मी तिच्याबरोबर कॉलेजच्या स्टाफ रूमच्या बाहेर उभं राहून गप्पा मारत राहायचो. उभं कुठे राहायचो तर स्टाफ रूमच्या बाहेर. त्यामुळे अख्ख्या सगळ्या शिक्षकांना माहिती होतं की माझं हिच्याबरोबर अफेअर चालू आहे. मला कॉलेजमध्ये कोणालाच मला काही लपवून ठेवायचं नव्हतं. तरीसुद्धा हिने मला पाठवलं. म्हटलं ही कशाला पाठवली, कोणती मस्करी केली. 4 दिवसांनी आली ती मुलगी, म्हणाली हाय मी तुला रोज पाठवला होता, रेड रोज पाठवला होता आणि आमच्याकडे पद्धत होती की जाऊन थँक्यू म्हणायचं, तुम्हाला थँक्यू नाही म्हणायला आला. काय पद्धती, कहा से हे, कुठच्या कॉलेजमध्ये होतास? ML ढावणकर कॉलेज. जर मग मी तुला रोज पाठवलंय तर तू येऊन मला थँक्यू म्हटलं पाहिजेस ना. हो टेक्निकली हो, पण असं कोणी करत नाही ना. आम्ही करायचो. आणि मी तिने मला रेड रोज पाठवलाय तर मी तुला काहीतरी थँक्यू उत्तर देणं अपेक्षित आहे ना, रिस्पॉन्ड करणं अपेक्षित आहे. सो ती म्हणे तू आलाच नाही, काहीच नाही. म्हटलं मला हे खोटं वाटलं. अरे आहे मी. म्हटलं बरं नाही, मला तुझ्याकडनं बाकी काही अपेक्षा नाही, मला फक्त तुला सांगायचं होतं मला तू आवडतोस, दॅट्स इट, पिरियड. आजही ती माझी मैत्रीण आहे. ती आता दुबईत असते पण ती माझी मैत्रीण आहे. म्हणजे तू त्या कॅटेगरीमध्ये नाही बसत, मेन विल बी मेनच्या. पण तुला म्हणजे तू चॉकलेट बॉय होतास पण लेजिट. एवढ्या मुली तुझ्या मागे होत्या, बापरे. सही आहे. पण अक्कल नव्हती मला, या मुली माझ्या मागे आहेत. हा त्यावेळेला ती किंमतच नसते ना, ती कळत नाही. ते कळत नाही एक आणि किंमत नसते 2. हा म्हणजे काय म्हणतात त्याला, हिंदी सिनेमात आपण दाखवतो ना तसं तो हंग बिंग राहणं. आपल्याला मित्रांबरोबर मजा करता आली पाहिजे पूर्वी नंतर. क्रिकेट खेळता आलं पाहिजे, नाटकात काम करता आलं पाहिजे, मजा करता आली पाहिजे, हे सगळं मेन. त्याच्यानंतर मुलींबरोबर मजा. तुला किती कल्चरल शॉक होता जेव्हा तू कॅथलिक बायको केलीस? मला कळलंच नाही. मला जे वाटलं कॅथलिक बायको करतोय म्हणजे चला गोव्यात प्रॉपर्टी वगैरे असेल. किती टिपिकल आहे. पण नाही का, काहीच नाही गोव्यात प्रॉपर्टी काही नाही. फसवलं मला लग्नात. तेव्हा कळलं नाही म्हणजे असं की कॅथलिक लग्न करतो असं नाही. कारण आमच्याकडे तसं लिबरल वातावरण असल्यामुळे आई वडिलांना पण असं काही वाटलं नाही. म्हणजे असं कन्व्हिन्स करायला लागतं असं एवढं काही नाही. कदाचित आई आणि बाबा हे एकमेकांशी बोलले असतील आणि आईबाबांनी एकमेकांना सावरलं असेल, कन्व्हिन्स केलं असेल की त्यांनी त्याचा निर्णय घेतला आहे, मुलगी चांगली आहे तर आपण त्याच्यामध्ये खोडा घालायला नको किंवा आपली नाराजी व्यक्त करायला नको वगैरे 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 त्यांच्यात पण असू शकेल. पण माझ्यापर्यंत किंवा प्रांजलपर्यंत येत असताना त्यांनी उत्तम स्वागतच केलं. कॅथलिक आहे म्हणून कोणीच नाही.
आई वडीलच नाही, आमच्या घरात कोणीच नाही, नातेवाईकांपैकीही कोणी नाही की अरे कॅथलिक मुलगी कशी काय, असं कोणीही नाही. मुलगी सुस्वभावी आहे, नीटनेटकी आहे, सुसंस्कारी आहे, सुशिक्षित आहे, उत्तम. चला. आणि तेव्हा पुष्कर श्रोत्रीला सांभाळणारी मुलगी आहे ह्याच्यातच मुलांना नाही का, ह्याला सांभाळणारी मुलगी आहे म्हणजे काय वाटलं असेल. मी 29व्या वर्षी लग्न केलं. 29 म्हणजे अभ्यास बऱ्यापैकी सॉल्व्ह झाले होते ते. अभ्यास, नोकऱ्या झाल्या होत्या. मग ठीक. 2 नोकऱ्या करून, नोकरी सोडून पूर्ण वेळ या क्षेत्रात आलो होतो आणि मग लग्न केलं. कारण पूर्वीच्या काळी लवकर लग्न व्हायची, त्यामुळे असं म्हणजे शाळा कॉलेज सुरू असतानाच अफेअर झालं आणि लगेचच लग्न झालं असं पण ऐकलेलं आहे. माझ्या बाबतीत नाही. सो आपण आता बोललो सिगरेटचा किस्सा तुझा पहिला, तसंच मला दारूचं पण ऐकायचं. दारूचं तुला सांगू का, दारूचं मला कधीच अप्रूप नव्हतं. आय टेल यू व्हाय. आमच्याकडे ना आजोळी नवरात्रीत अष्टमीला देवीला नॉनव्हेज आणि दारूचा नैवेद्य दाखवला जातो. दारूचा? हा. नॉनव्हेज म्हणजे मला माहिती होतं. नॉनव्हेज आणि दारूचा नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यावेळी काय होतं, सगळे मामा बिबा, मावशांचे मिस्टर, माझे वडील वगैरे सगळे बसून एकत्र नैवेद्य दाखवल्यानंतर त्याचं सेवन तर केलं पाहिजे. सो तसं ते अष्टमीला, नवरात्रीतला अष्टमीला तो एक सोहळा असायचा. सो आम्ही लहानपणापासून बघायचो ते काय सगळेजण छान बसून दारू पितायत, नॉनव्हेज खातायत हे ते. आणि मग नंतर आम्हाला पण एक एक सीप द्यायचे, नैवेद्य म्हणून पण द्यायचे आणि आम्हाला एक एक सीप द्यायचे. सो कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी घरी फोन करून सांगायचो की आज मी जेवायला उशिरा येणार आहे कारण मी मित्रांबरोबर दारू प्यायला जाणार आहे. आणि सगळे मित्र म्हणते ये वेडायच का, घरी काय सांगतोस. मला काहीच त्याच्यात वाटत नाही आहे, कारण आमच्या घरी त्याच्याबद्दल कारण आमच्या आईवडिलांना माहिती होतं की आपली पोरं लिमिटमध्ये आहेत. आम्ही कधी असे तमाशे केले नाहीत, सापासारखे कधी घरात गेलो नाही, रांगत गेलो नाही, वकार युनिस करत गेलो नाही. वकार युनिस माहिती तुला? नाही. ही एक फ्रेज होती कॉलेजमध्ये, असं ना एक फेज होती. अरे त्याचा वकार युनिस झाला म्हणजे वकार युनिस झाला, त्याचा वकारी झाली त्याला, म्हणजे वकार युनिस झाला. किंवा आणखीन काय म्हणायचे त्यावेळी, अरे एवढा आमलेट टाकतोय नुसता, असं अशी तेव्हा ती फ्रेज होती. वकार युनिस कधी गेलो नाही, नागमोडी चालत कधी गेलो नाही, असं कधी गेलो. त्यामुळे आईवडिलांना त्याच्याबद्दल खात्री होती की हा लिमिटमध्ये. त्यामुळे मी दारूचं मलाही कधी अप्रूप नव्हतं, घरच्यांना पण असं काही हे नव्हतं. मला वाटतं ती मिलेनियल्स कॅटेगरीमध्ये जी लोक बसतात ना, त्यांच्यात बऱ्यापैकी आहे की दारू काहीतरी वेगळं आहे, किंवा त्यांच्या कारण तो एक्सपोजर कमी वयात किंवा अशा वेळेला मिळालेलं नाहीये. काय होतं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, चांगलपणाचा सुद्धा. तुम्ही जे छंद, आवड, व्यसन काही त्याला टॅग करा, त्याचा अतिरेक केला तर तो वाईट असतो. चांगुलपणाचा सुद्धा अतिरेक वाईट ठरू शकतो. बरोबर. लिमिटमध्ये राहा. पहिलं पुस्तक आठवतंय कुठलं वाचलंस ते? म्हणजे आता हा प्रश्न विचारायचं कारण सांग. इंद्रजल कॉमिक्स वाचली होती पहिली. इंद्रजल कॉमिक्स. तेव्हा इंद्रजल कॉमिक्स खूप फेमस होती आमच्या मी शाळेच्या वयात. इंद्रजल कॉमिक्समध्ये मॅन्ड्रेक, लोथार, फॅन्टम, बहादूर बेला असे आमचे हिरो. ओके. फ्लॅश गॉर्डन हा हिरो, अशी ते हिरोज होते आणि त्यांची कॉमिक्स असायची. सो शाळेत असताना इंद्रजल कॉमिक्सची पारायणं केली. आणि शाळेत काय असायचं त्याच्यात? मॅन्ड्रेक हा एक जादूगार होता, त्याची जनाडू नावाची त्याचा बंगला होता. लोथार त्याचा असिस्टंट होता. ओके. फॅन्टम म्हणजे फॅन्टम, आणि तो दुष्टांचा संहार करण्यासाठी म्हणून तो यायचा. सो फॅन्टमचा चेहरा आयुष्यात कधीच कोणी बघितलेला नाहीये अशी त्याची ही होती. आणि तो जंगलात राहायचा आणि कवटीसारख्या गुहेमध्ये तो राहायचा, फॅन्टम म्हणजे वेताळ. आणि मग तो शहरात यायचा, त्याचा वाघ्या नावाच्या कुत्र्याला घेऊन यायचा, असं ते हे होतं.
बहादूर बेला हे आपल्यासारखे नॉर्मल माणसं होती, पण ते स्पाय सारखं काम करायचे. आणि फ्लॅश गॉर्डन हा स्पेसमध्ये काम करणारा, अशी 4 वेगवेगळ्या कॅटेगरीतली ती कॉमिक्स असायची आणि त्यांची एक एक स्टोरी असायची. कोणातरी दुष्टाचा निपात केला, कुठल्या तरी दुष्टाचा निपात केला तर ती गोष्ट असायची. सो एक एक कॉमिक एक स्टोरी असायची, एक कॉमिक एक स्टोरी असायची. सो ती सुरुवातीला खूप वाचायचो. मग शाळेत असतानाची जी लायब्ररी होती, शाळेची लायब्ररी, त्यातून मला वाचनाची आवड निर्माण झाली. आणि मला आठवत नाही पहिलं पुस्तक कुठचं वाचलंय प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, पण तेव्हापासून खूप वाचायचो. दिवाळीच्या सुट्टीत सगळे दिवाळी अंक वाचून काढायचो. तेव्हा किर्लोस्कर स्त्री मनोहर यांचा किस्त्रीम नावाचा एक अंक यायचा तो. आम्ही असे सगळे खूप, आवाज नावाचा होता त्याच्यात जरा चावट असायचं, आवाजची खिडकी प्रसिद्ध असायची. सो आम्हाला एका एज ग्रुप नंतर आम्हाला आवाज हातात मिळायला लागलं. त्याच्या आधी आम्हाला हेच सगळे अंक हातात पडायचे. तू विषय काढलाच तर काय 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 चावट वाचलेस? कारण आय एम शुअर तेव्हा बघण्यासाठी काही अवेलेबल काहीच नव्हतं. वाचनातच ते एक आवाजची खिडकी प्रसिद्ध होती. आणि किरमणीमध्ये आवाजची खिडकी म्हणजे काय सांगतो, तिथे ना आवाज ह्या मासिकाला एक पान असेल ना तर त्याला एक कापलेलं असायचं, खिडकी असायची. सो समोरून तुला एक वेगळं दिसतंय, उघडून बघितल्यानंतर आतमध्ये वेगळं दिसतंय. हा, आणि ते कॉमेडी पण असायचं आणि जरा चावट पण असायचं. सो समोरून आपल्याला दिसतंय की कोणीतरी पुरुष एका बाईला मिठी मारतोय का काय असं. सो ते उघडल्यानंतर कळायचं की तो काहीतरी वेगळं काम करतोय आणि ती वेगळं काम करते. पण अशी एक आवाज या मासिकाची खिडकी, त्याला खिडकी म्हणायची, ती खूप प्रसिद्ध होती. सो त्याच्यात काहीतरी बारीक सारीक चावट असायचं. चित्र उत्तान असायची त्यातली, आवाज मधली चित्र उत्तान असायची. काय शब्द आहे मग तर काय हा शब्द तुमच्या समोर. आय लव्ह मराठी. मला या एका कारणामुळे मराठी एवढं आवडते ना भाषा. त्या शब्दामध्ये लगेच तुमच्या समोर चित्र येते. सो चित्र उत्तान असायची. आणि काकोडकर का काहीतरी काकोडकर नावाचं एक मासिक होतं, त्याच्यामध्ये शृंगारिक कथा असायच्या, त्या वाचल्या जायच्या. बाकी पिवळी मासिकं नाही, पिवळी मासिकं म्हटली जायची ना त्याला, काहीतरी म्हणायचे पिवळी मासिकं. म्हणजे त्याच्यामध्ये अच्छा एखाद दुसरं कधीतरी कॉलेजमध्ये कधीतरी कोणाच्याकडनं तरी घेतलं असेल, पण हे जे शृंगारिक कथा लिहिणारे होते ते मोठे मोठे लेखक असायचे. आणि आवाजमध्ये पण चांगल्या गोष्टी पण असायच्या. आणि असं नाही की फक्त चावटच असायचं. आणि हे सगळं करताना तू पकडला कधी गेलायस की नाही? म्हणजे नाही, तेवढी खबरदारी घेतली जायची. आई वडील ऑफिसला गेल्यानंतरच हे सगळं वाचन केलं जायचं. हा, आमच्या वेळी नंतर एक डेबोनायर नावाचं एक न्यूड त्याच्यामध्ये चित्र असायची, डेबोनायर. येस. सो ते त्यावेळी फेमस झालं होतं, पण ते सहसा असं पटकन कुठे मिळायचं नाही. आणि ते जर आम्ही त्या वेळात विचारायला गेलो तर आम्हाला लाथ म्हणून हाकललं जाईल अशी परिस्थिती होती. कारण ते आता कसं असतं 18 वर्षाच्या वरच्यानं हे मिळतं एक, तसं तुम्हाला त्या वर्षाच्या वरती गेल्यानंतरच तुम्हाला डेबोनायर तो माणूस विकू शकायचा. सो तुला असं वाटतं का, म्हणजे जे तू म्हणालास की तुला दारूविषयी कधीच अप्रूप नव्हतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टीचा उहापोह कधी केला गेला नाही घरच्यांकडून सुद्धा आणि तुझ्याकडनं सुद्धा. सो या वयात मुलांना उलट जास्त पालकांनी हे एक्सपोजर दिलं पाहिजे, हे आपण बोलतोच. म्हणजे आपण पालक सारखे पिक्चर्स झाले त्याच्यातनं पण आपण हे पण सर्व प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे पालकांकडनं. मुलांना मुलींना शेजारी बसून आपण म्हणतो ना की जेव्हा वडिलांचा शर्ट मुलाला येतो तेव्हा तो त्याचा मित्र होतो, वडिलांच्या चपलीत मुलाचा पाय गेला म्हणजे तो मोठा झाला. ह्याच्यापेक्षा पलीकडे आता जग पुढे गेलेलं आहे. बरोबर. तर मुलाला शेजारी बसवा, त्याला सगळ्या गोष्टींची नीट कल्पना द्या, इन्क्लुडिंग मास्टरबेशन, इन्क्लुडिंग एव्हरीथिंग. त्या पौगंडावस्थेत मुलांना सगळ्या गोष्टींची नीट कल्पना द्या की हे केलंच तर हे होईल,
ह्याचा तोटा हा होऊ शकतो, हे असं करू नये, हे असं करावं, हे मुलांना शिकवलं गेलंच पाहिजे. मुलीला आईकडनं हे शिकवलं गेलंच पाहिजे. आणि हे काय शारीरिक शिक्षण म्हणूया आपण, पण त्याच्या पलीकडे आईवडिलांनी मुलांना शेजारी बसवून अगदी बाहेर कसं वागायचं याच्याबद्दल मगाशी बोललो तसंच, जर तुम्हाला सोशली जाऊन ड्रिंक घ्यायचं असेल तर ते कसं घ्यावं, काय घ्यावं, किती घ्यावं, कोणाबरोबर घ्यावं. माझ्या वडिलांनीच मला सांगितलं होतं 4 गोष्टी लक्षात ठेव. एकटा दारू प्यायला जायचं नाही. दुसरी गोष्ट, दारू पिताना तू काय खातोस हे सगळ्यात महत्वाचं आहे. उगाच काहीतरी अरबट चरबट खाऊन शरीराची हानी करून घेऊ नकोस. ईट हेल्दी. तिसरी गोष्ट, तू ज्यांच्या बरोबर प्यायला जातोयस ते तुझे मित्र आहेत ना, हे आधी कन्फर्म करून घे. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, दारू पिताना चर्चेला घ्यायचे विषय, पॉलिटिक्स घेऊ नये, क्रिकेट घेऊ नये, हे विषय दारू पिताना घ्यायचे नाही, ज्याच्यामुळे वाद होतील असे विषय घ्या. अरे हेच तर आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळं काय विषय घ्यायचे? दारू पिताना वेगळे खूप विषय आहेत ग. पॉलिटिक्स दारू पिताना का चर्चेला घ्यायला पाहिजे? क्रिकेट, इंडिया पाकिस्तान का दारू पिताना चर्चेला घ्यायला पाहिजे? अरे भांडणं होतात, असतात कोणी राईट लेफ्ट विंगचे, आणि ते जर एकत्र एका टेबलवर आले काय होतील मला सांग? मी कट नाही करणार, पण आले एका टेबलवर तर काय होणार मला सांग? आणि आता आपल्याला पॉलिटिशियन्सच एवढ्या गोष्टी पुरवत आहेत ज्या आपल्याला सहज चर्चेला घेता येऊ शकतात, पण ते आपलं काम आहे का? त्यांच्यासाठी आहेत ना, त्यांचे ॲनालिस्ट आहेत, त्यांची टीम आहे, त्यांची सोशल मीडिया टीम आहे, त्या पक्षाची वेगवेगळे प्रवक्त्यांपासून सगळे आहेत. तुला आणि मला काय गरज आहे? व्हेरी ट्रू. दारू पिताना तू आणि मी ते चर्चा का करायची, हा बरोबर का हा बरोबर? तुम्हाला कोणी विचारलंय? तुमच्या विचारांना कोणीतरी महत्व देणार आहे? तुम्ही दोघं सोडून कोण देणार आहे? त्याच्यामुळे त्या पक्षाचा किंवा त्या उमेदवाराचा विजय निश्चित होणार आहे. काय पाहिजे, कशासाठी पाहिजे ते त्यांचं. मला असं वाटतं माझ्या इथून 1 किलोमीटर वरती पॉलिटिक्स सुरू होतं. माझ्या मेंदूच्या वरती 1 किलोमीटर सुरू होतं राजकारण. मला त्यातली गती नाही. कशाला त्याच्यावरती चर्चा करायची आणि आपली मतं मांडायची? मला ज्या याच्यात गती आहे त्या विषयाची मी मतं मांडू शकेन, आणि त्या गप्पा मला आवडतात. किस्से सांगा, गॉसिप ना, किस्से सांगा, काहीतरी चर्चा करा, गप्पा मारा, खूप गोष्टी आहेत ग. कशासाठी ते भांडणं, इंडिया पाकिस्तान नको. व्हेरी ट्रू. पण तू आता राजकारणाचा विषय काढलास म्हणून तुझ्या आयुष्यात राजकीय पक्ष आणि राजकीय नेते खूप वेगळ्या अँगलनी आले असं मला वाटतं. एक तर तू पोस्टर भिंती रंगवायचास राजकीय पक्षांसाठी, आणि दुसरं तू राजकीय व्यक्तिमत्वांचा मेकअप करायचास. हो. आणि हे माझ्यासाठी असं झालं की अरे हे काय, त्या काळामध्ये फ्लेक्स नव्हते, आणि त्या काळामध्ये घरनं मिळणारा पॉकेट मनी हा पुरायचा नाही. सो तेव्हापासून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणून माझं हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे मी साईन बोर्ड पेंट करून द्यायचो, मी भिंती रंगवून द्यायचो. तेव्हाच्या इलेक्शनच्या वेळी भिंती रंगवल्या जायच्या, तेव्हा काही भिंती रंगवून द्यायचो, अशा काही गोष्टी करायचो. ओके. सो तिथे माझ्यासाठी पक्ष तिथे हे येतो. त्यानंतर जेव्हा टिकल ते पॉलिटिकल नावाची मालिका करत होतो ETVची, त्यावेळी झालं होतं काय, ETVचे जे मेकअप आर्टिस्ट होते ते हैदराबादवरनं आलेले होते, आणि त्यांना महाराष्ट्रातल्या काय राजकीय नेत्यांबद्दलची तितकी माहिती नव्हती. आता समजा आमच्या टिकल ते पॉलिटिकलमध्ये समजा एखादं प्रहसन आहे, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आहे. सो त्यांना माहीत नव्हतं की उद्धव ठाकरे कसे दिसतात. राज ठाकरे तर त्यांना माहिती नव्हतं की ते कसे दिसतात. मी त्या काळची गोष्ट, आता पटकन तुम्हाला गुगल करून मिळतं, पण तेव्हा ते नव्हतं. सो मी त्यांचे सगळ्यांचे मेकअप करायचो. म्हणजे मुग्धा गोडबोले तेव्हा सोनिया गांधी करायची,
भारत गणेशपुरे तेव्हा लालकृष्ण अडवाणी करायचा. त्यानंतर मी उद्धव ठाकरे करायचो, समीर चौगुले म्हणजे असे सगळेजण वेगवेगळे रोल करायचे. सो त्यांचे मेकअप मी करायचो. तुला मेकअपचं कसं काय? पण म्हणजे कॉलेजमध्ये असल्यापासून नाही, कॉलेजमध्ये असल्यापासून माझे गुरु विश्वास सोनी यांनी आम्हाला सांगितलं होतं की नुसतं एकांकिकेत काम करणं म्हणजे सॉलिड नाही, सो सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. सो मी मेकअप पण करायचो, आम्ही बॅकस्टेजला काम करायचो, लाईट्स करणं हे सगळं प्रत्येकाला आलं पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा मी पहिल्यांदा कमर्शियल नाटकात काम करायला लागलो त्यावेळी अशोक पांगम, अशोक शिरसाट ह्यांच्याबरोबर मी काम करत असताना भावल्या वेळात करायचं काय, तुम्हाला मला कोणी गॉडफादर नाही आहे, त्यामुळे मला जर पुढचं काम मिळवायचं असेल तर मला काही गोष्टी मला यायला पाहिजेत हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मी त्यांच्याकडनं मेकअप शिकायचो आणि मी मेकअप करायला लागलो. त्यानंतर मग मी आजही मी माझा मेकअप मी स्वतः करतो, तेव्हाही मी करायचो. आणि त्यामुळे मेकअपचं थोडंसं अंग माझ्याकडे तेव्हापासून होतं आणि मी चांगला मेकअप करायचो. सो मला ते आवडायचं, ते शिकून घ्यायला आवडायचं, तसं मी करायचो. मी वेब सिरीज केली, तिथे पण काही जणांचा मेकअप मी केला. मी एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली, तिथे पण माझ्याच प्रोडक्शनचं, ते तिथं काही लोकांचा मेकअप पण माझा मीच केला. सो हे जुजबी मेकअप करणं तर मला सहज जमू शकतं, ते करायचो मी तेव्हा. आता मी परत थोडंसं बॉयज टॉक अँगल वरती आहे. हा हे जरा खूप सिरियस झालं. नाही खूप हसवून पण झालंय. सो प्रश्न म्हणण्यापेक्षा एक गोष्ट मला तुझ्याकडनं नक्की ऐकायला आवडेल की तू एक बाप म्हणून, एक मुलगा म्हणून आणि एक नवरा म्हणून सगळ्या कॅटेगरीज तुझ्या आता अनुभवून झाल्यात. सो आता तुला सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय वाटतंय एक पुरुष म्हणून बघायचं झालं तर, आणि सगळ्यात जास्त मजा कशात, कुठल्या रोलमध्ये येते? दोन्हीचे उत्तर आहे बाप म्हणून. मुलीचा बाप होण्यासाठी वेगळं भाग्य लागतं, बाप होण्यासाठी एक वेगळं भाग्य लागतं, पण तुम्हाला मुलगी असणं यासाठी वेगळं भाग्य आहे. सो आय एम थँकफुल टू द गॉड की मला मुलगी आहे, ह्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. मी चॅलेंजिंग जे म्हणशील ना तर मला तेच सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटतं की मी तिला एखादी गोष्ट देण्यामध्ये कुठे कमी पडता कामा नये. तिच्या गरजा पूर्ण करणं, तिच्या आवडीनिवडी पूर्ण करणं, तिला काय हवं नको ते बघणं, च्या पलीकडे तिला योग्य मार्ग दाखवणं, ती जर चुकत असेल तर तिला थांबवणं, तिला योग्य ते मार्गदर्शन करणं, ह्याच्यामध्ये सुद्धा बाप म्हणून आणि भारताचा नागरिक म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून, एक सुसंस्कृत माणूस म्हणून मी कुठे कमी पडता कामा नये. मी माझ्या मुलीला ते सगळे संस्कार आणि ते सगळं शिक्षण देईन, तिला हवं नको ते सगळं देईन, आणि हे करण्यामध्ये मी कधी कमी पडता कामा नये. तिने म्हटलं पाहिजे की अमुक आणि ते मी देण्यासाठी तयार असलो पाहिजे, ह्याच्यासाठी ती धडपड आहे. पण तुला असं वाटत नाही की यामुळे लाड जास्त होतात? नाही होत. तिला मी ओरडतो पण, रागवतो पण, तिला सांगतो पण हे मला नाही पटत, हे मला हे नाही आवडत. माझ्यात आणि माझ्या मुलीमध्ये वाद पण होतात, एखाद 2 दिवस अबोला होतो, तिला कळतं बाबा कशामुळे चिडलाय, काय झालंय काय, पण ते चालून ते चालून जातं. पण ते असलं पाहिजे ना, नुसतंच गुडी 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 नाही ना. माझी नाराजी कशामुळे हे तिला कळतं, मग ती येते, मग ती माझ्याशी बोलते की माझं असं म्हणणं होतं, माझं असं म्हणणं होतं. ओके, दोघांची म्हणणी थोडी परस्पर विरोधी असू शकतात, त्यातलं कुठलं तरी आयदर यू कन्व्हिन्स मी और आय विल कन्व्हिन्स यू अँड लेट्स गो अहेड, हे करा आणि मग पुढे चला. तू तिच्याकडनं काय शिकतोयस? तिच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे माझी मुलगी एवढी मॅच्युअर्ड आहे ना, तेवढं मॅच्युअर्ड मी आजही नाही आहे. सिरियसली माझी मुलगी प्रचंड मॅच्युअर्ड आहे, आणि मुळात तिच्यात माझा पण एक गुण आहे आणि तो माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे. ते म्हणजे तिला योग्य सिच्युएशन योग्य वेळी टॅकल करता येते. सो तिला माणसानं टॅकल करता येतं आणि ती
ती चांगल्या पद्धतीने करते, प्रसंगी ती पडतं घेते, प्रसंगी ती नमतं घेते, प्रसंगी ती गप्प बसते, प्रसंगी ती स्वतःच्या मनात त्या सगळ्या गोष्टी ठेवते, बाहेर दाखवत नाही, कोणालाच दाखवत नाही, स्वतःच्या मनात ठेवते, पण ती सिच्युएशन ती ॲमिकेबली हँडल करते. आणि त्यावेळी तिचा राग, तिची चिडचिड झालेली असते, ती खदखद आतमध्ये असते, ती नंतर कधीतरी बाहेर पडते. त्याचा निचरा व्हायलाच पाहिजे, सो ती नंतर बाहेर पडते. पण ती त्या क्षणी गप्प राहते, पडतं घेते, नमतं घेते, सगळं आतमध्ये कोंडून ठेवते आणि कोणालाच दाखवत नाही की तुझ्या मनात काय चाललंय. पण तुला ही चांगली क्वालिटी वाटते? हा, म्हणजे आता काय, मी पण कधी कधी तसाच वागतो, त्यामुळे हे चांगलं वाईट च्या पलीकडे, हा, त्या पलीकडे मला असं वाटतं की सिच्युएशन ती त्यावेळी ॲमिकेबली हँडल करणं खूप गरजेचं असतं. आणि हाऊ आर यू डीलिंग विथ मुलीचं लग्न? बापरे, नको ग नको, तू विषय नको. अगं मी हा म्हणजे माझा बाबा तर असं विषयच काढत म्हणजे दुसरे विषय नाही आहेत का असं म्हणून मोकळा. सिरियसली म्हणजे नको ते, हे ऑनेस्टली सांगतो मैथिली, म्हणजे मी कोणाच्याही लग्नात गेलो तर मी रडतो की अरे आपण मुलाकडेच आहोत, पण ठीक आहे ना, पण त्या मुलीच्या बापाला तर काय वाटत असेल. लेट्स नॉट गो देअर. नो प्लीज, मुलीचं लग्न हा विषय नको, त्रास होतो. कट घेऊया, लेट्स गो. काही नाही, जे आहे असं आहे. आपण कधी काही गोष्टी लपवल्या नाहीत, काहीच नाही. तुझ्यासाठी ह्युमॅनिटी काय आहे? म्हणजे हा प्रश्न विचारायचं कारण असं की आपल्याला एखादं गाणं हिट होतं असं ठरवून आपण विचार करून नाही बसू शकत ना की हां ते एक गाणं होतं, हां मला हिट झालं. पण कधीतरी कानात हेडफोन्स घातलेत, बाहेर भिकाऱ्याची मुलं त्यांचं रोडवर काहीतरी चाललंय आणि गाणं वाजते, ही चमूची माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे, तर तेव्हा तो जो अंगावर काटा येतो तेव्हा कळतं की ओके हे गाणं मला हिट होतंय आणि हे गाणं मला आत्ता हिट झालंय. सो माझ्यामध्ये ह्युमॅनिटी कशी आली, कधी आली, होती का, हे सगळं मला तोपर्यंत माहीत नव्हतं जोपर्यंत मी हे गाणं ऐकलं नव्हतं. आणि हे गाणं माझ्यासाठी व्हॅलिडेशन आहे ह्युमॅनिटीचं, हे माझा एक्सपिरियन्स आहे. सो ते तू जगलायस, ते तू अनुभवलंयस, सो मला तू सांग की तुझ्यासाठी ह्युमॅनिटी काय? मैथिली, आपण माणूस म्हणून जन्माला येणं ह्याच्यात आपलं काही कर्तृत्व आहे का? काही ठरवलं होतं का की आपण पुढचा जन्म माणसाचा घेऊन दाखवतो, मग तुला दाखवतो रे माझा वर्ण, माझं नाव, माझी जात, माझं माणूस असणं, ह्याच्यात माणूस म्हणून जन्माला येणं, मराठी म्हणून जन्माला येणं, ह्याच्यात आपलं कर्तृत्व काही नाही आहे, ते आपण ठरवून करत नाही. पण जर मी माणूस म्हणून जन्माला आलोय, मी मराठी म्हणून जन्माला आलोय, तर मग मला ते जपलं पाहिजे, मला ते टिकवलं पाहिजे आणि मला ते मिरवलं सुद्धा पाहिजे. म्हणजे तू पण माणूस आहेस, हा पण माणूस आहे, हा पण माणूस आहे, तिथे बाहेर काम करणारा माणूस आहे. मी आज ज्या टॅक्सीने आलो त्या टॅक्सीचा ड्रायव्हर, सो कोण काय काम करतो हे माझ्या लेखी महत्त्वाचं नाही, ते काम तो कसं करतो हे माझ्या लेखी जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तू जर प्रामाणिकपणे काम करत असशील तर तू प्रामाणिकपणे जर संडास साफ करण्याचं काम करत असशील तर तू माझ्यासाठी खूप मोठा माणूस आहेस. जर तू प्रामाणिकपणे तुझ्या दिलेल्या गोष्टी तू नित्यनेमाने करत असशील किंवा अगदी बाकीच्या अगदी काय तुझं शिक्षण काय झालं हे काय माझ्यासाठी ते महत्त्वाचं नाही. तू माणूस म्हणून कसा आहे तर तू ओके, तू मला टॉयलेट क्लीनर्स सुद्धा माझे मित्र असू शकतात आणि एअरपोर्टवरती किंवा आपण मॉलमध्ये जातो तिथे आपल्याला नाही का ते टिश्यू पेपर द्यायला येतात, अरे त्यांचं काम दिवसभर ते त्या ह्याच्यात येत ग. आपण तिकडे मोकळं व्हायला जातो, ती माणसं तिथे बसले, त्यांना थँक्यू म्हणता येत नाही आपल्याला.
त्यांना म्हणता येत नाही अरे सॉलिड थँक्यू हे म्हणता येत नाही आपल्याला. सो ही जी माणसं आहेत ना ही सुद्धा माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची माणसं आहेत. सो त्या सगळ्यांचे आभार माना ज्यांच्यामुळे तुम्ही आज सुरक्षित आहात, ज्यांच्यामुळे तुम्ही आनंदी आहात, ज्यांच्यामुळे तुम्ही तुमचं काम निर्धोकपणे करू शकताय, त्या सगळ्यांचे आभार माना. तर तुम्ही माणूस आहात ना. आईवडिलांचे आभार पण मानतो, देवाचे आभार आपण मानतो, गुरूंचे आभार आपण मानतो, पण आपल्याला वेळोवेळी दिवसभरात जी माणसं भेटत असतात त्यांचे आपण आभार मानतो का? मला आता ज्याने माणसाने वेळेत इथे पोचवलं त्याचे आभार मानायला पाहिजे की नाही? त्याने ही खबरदारी घेतली की नाही मी सुरक्षित इथे पोचेन याची खबरदारी. सो थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. काय जाते ह्याच्यात? सो त्यांनी केलेल्या कामाला ॲक्नॉलेज करा, त्यांचे आभार माना, तर तुम्ही माणूस आहात, तर तुम्ही निर्धोकपणे काम करू शकताय, तर तुम्ही सुरक्षित आहात, तर तुम्ही आनंदी आहात. त्यासाठी तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाचे आभार माना. तू जेव्हा हे सगळं बोलतोयस, अजून एक तुझंच म्हणजे योगिनीताईशी मगाशी मी बोलत होते तेव्हा तिने सांगितलं की एअर होस्टेसला बघून तुला रडू आलं. हो, पहाटेची फ्लाईट होती. म्हटलं आईला ही घरनं कधी निघाली असेल? हिच्या बाबांनी उठून तिला तुला चहा हवा आहे का ग, तुझ्यासाठी काहीतरी करून दिलं असेल का, नाही का? ती कशी निघाली असेल? आणि आई बापा आता इथे हा विचार करत असतील आता ही गेली आहे, ही कधी येईल. सो अशा गोष्टी माझ्या मनात येत राहतात. काय करू? दॅट्स सो स्ट्रेंज एका अर्थी. कारण पुरुषाचं जाऊ दे, म्हणजे एअर हॉस्टेस इज इक्वल्स टू चांगली दिसणारी मुलग्याच्या पलीकडे तिच्याकडे आपण. अजित परब मला म्हणाला पण हे बोलल्यानंतर, तू म्हातारा झालेस का? म्हटलं म्हाताऱ्याचा काय प्रश्न आहे? मग एअर हॉस्टेसकडे बघून तुझ्या मनात हे का आलं? म्हटलं नाही, मला माहीत नाही. मला असं वाटलं की आईला बारकी पोरगी आहे रे ही कधी निघाली असेल घरनं, हिला आईबाबांनी काय चहा कॉफी दिली असेल का, हे उडगं म्हणजे नाही का, अशा सगळ्या गोष्टी. आपण कामावर जायच्या आधी पहाटे लवकर उठून आली असणार. आपली फ्लाईटच 5:50ची होती. मग ही कधी आली असेल? ही कधी उठली असेल? वाटलं असेल ना आईबाबांना ही वेळ सुखरूप जाते की नाही, परत येते की नाही, वाटलं असेल ना मुलगी म्हणून. असे विचार येतात. संवेदनशील असण्याचे फायदे सांग दादा. फायदे आहेत संवेदनशील असण्याचे. हे बघ, मला हे माहीत नाही त्याचे फायदे काय आहेत आणि त्याचे तोटे काय आहेत. मला एवढं म्हणते की मी संवेदनशील आहे, मी अत्यंत भावनिक आहे. तुम्ही भाविक असणं आणि तुम्ही भावूक असणं ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मी भाविक पण आहे आणि मी भावूक पण आहे. सो मला जरा चांगली काही गोष्ट दिसली की माझ्या डोळ्यात टचकन पाणी येतं. मला जरा एक छान चित्र बघितलं, एखाद्या गायकाची चांगली तान कानावर पडली, चांगलं काहीतरी ओठाला लागलं, कळलं की मला असं मनात पटकन येतं जगात देव आहे, आज भाग्यवंतांच्या यादीत आपण आहोत. सो संवेदनशील असणं म्हणजे काय की ह्या आपल्या इंद्रियांना ह्या चांगल्या गोष्टी कळत आहेत, तर त्या कळल्यानंतर त्या गोष्टींचे आभार मानणं हेच संवेदनशील असणं ना. की आज जगात देव आहे, आज भाग्यवंतांच्या यादीत आपण आहोत, म्हणून माझ्या आज हाताला आणि जिभेला ह्या गोष्टी लागल्या, आज आपण भेटू शकलो, माझा दुसरा दिवस आला. ही सुद्धा संवेदनशील, देवाचे आभार मानण्यासाठी संवेदनशीलच असायला पाहिजे ना तुम्ही. मी चांगलं चित्र बघितलं, मी चांगलं गाणं ऐकलं, मी काही जे काही चांगलं चांगलं समोर दिसलं, आलं, आपल्या आयुष्यात आलं, तर त्यासाठी आभार माना, तर तुम्ही संवेदनशील आहात. हे डोक्याला मुंग्या येणं काय? हे बघ, मला आता असं वाटतं की इतकी वर्ष काम केल्यानंतर असं काहीतरी काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे कुल्याखाली जाळं लागेल आणि डोक्याला मुंग्या येतील. म्हणजे झोप उडाली पाहिजे, असं काहीतरी काम केलं पाहिजे. नाहीतर तुम्ही बनचुके होता.
तुमच्या पुढे सीन्स येतात, तुम्ही ते पाठ करता, तुमची स्मरणशक्ती चांगली असते आणि तुम्ही ते एका सर्टन लेवलपर्यंत तुम्ही वाईट काम करतच नाही, त्यामुळे तिथपर्यंत तुम्ही काम करताच आणि मग लोकांना वाटतं की तुम्ही सॉलिड ॲक्टर आहात, कारण तुम्ही तेवढं काम केलेलं असतं आणि तुम्ही रोज दिसत राहतात, त्यामुळे सुद्धा लोकांना वाटतं की तुम्ही सॉलिड ॲक्टर आहात. रोज दिसणाऱ्यांना आपण चांगला ॲक्टर म्हणण्याची प्रथा आहे, पण दॅट डझंट मीन यू आर अ गुड ॲक्टर. जर मला ॲक्टर म्हणून स्वतःला किंवा डिरेक्टर म्हणून स्वतःला पुन्हा चाचपडून बघायचं असेल तर असं काहीतरी समोर आलं पाहिजे जे मी केलं पाहिजे, ज्याच्यामुळे माझ्या डोक्याला मुंग्या येतील, रात्रीची झोप उडेल आणि माझ्या कुल्याखाली जाळ लागेल. पण अशा किती वेळा आयुष्यात डोक्यात मुंग्या गेल्या? सतत. म्हणजे प्रसंग असे आठवत आहेत की त्यावेळेला कळलंच नाही की आता मी ह्याच्याशी कसं डील करू. हा, म्हणजे हे सगळं काम करत असताना मी रात्री झोपेत बडबडतो. झोपेत बडबडतो, दिवसभरात जे काम केलं ते बोलतो रात्री झोपेत. मग मला विचारतात, अरे का जरा तू हे बोलतो, खूप टेन्शन आहे का तुला, खूप स्ट्रेस आहे का? हो आहे, पण तो तसा नाहीये, तो ते कामाचा आहे. ते काम पार पडलं की मग ते जाईल, पण तोपर्यंत चल अस्वस्थपणा पण तो असला पाहिजे ना, नाही तर कसं होणार. कसं वाटलं दादा? आय एम शुअर की तू असं कुठेच बोलला नाही. कधीच नाही, असे प्रश्न कधी कोणी मला विचारले पण नाही. सो तुला मजा आली? मजा आली, खूप मजा आली. ह्या गप्पा अव्याहत चालू राहू शकतात. ऑफकोर्स. तुम्हाला मजा आली की नाही माहिती? ऑफकोर्स. खूप मजा आली. आणि मी जसं म्हणते तसं की तुम्ही सेलिब्रिटीज असल्यामुळे तुमचे बरेच किस्से ऐकिवात असतात, माहिती असतात, रिपीटेड सोशल मीडियावरती ते आलेले असतात. सो नवीन काय काढायचं हा प्रश्न असतो, पण मग तो प्रश्न अशा सेगमेंट्सच्या बाबतीत मग पडत नाही, कारण खूप वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करतायत. करेक्ट. आणि मला खूप मजा आली आणि आय एम शुअर की ऑडियन्सला पण येणार आहे. त्यामुळे हा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आरपाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.